हाय, हॅलो, नमस्कार. सुगंधा व्लॉग्स आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुम्ही मजेत असू दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि सायंकाळचं जे 2 तासाचं डेली रुटीन आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सुरुवात मी दिवा लावण्यापासून केलेली आहे. तर सायंकाळचा पहिला मी दिवा लावला आणि दिवा अगरबत्ती ओवाळून ज्या काही माझ्या नित्यसेवा आहे त्या मी करून घेतल्या. आणि त्याच्यानंतरनं आता मला स्वयंपाक बनवायचा होता. तर सगळ्यात आधी मी आज पातेल्यामध्येच भात ठेवला होता शिजायला. तर हे बघा मी ते भात शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आज मी वांग्याची रेसिपी बनवणार आहे, म्हणजे वांग्याची भाजी बनवणार आहे. तर त्याची जी रेसिपी आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर वांग्याची भाजी आपण खूप म्हणजे एकदम 1-2-4 प्रकारेसुद्धा आपण वांग्याच्या भाजी बनवू शकतो. एक तर आपण काळं वाटण करून वांग्याची भाजी करू शकतो, एक शेंगदाण्याच्या कुटामधली करू शकतो, एक नाही का वांगे पातळ चिरून असे वाफेवरती आपण शिजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर वांगी, बटाटा, चणे ह्याची पण आपण भाजी करू शकतो अशा प्रकारे पण. तर अशा 4-5 प्रकारे आपण वांग्याच्या भाज्या करू शकतो. तर मी आज शेंगदाण्याच्या कुटामधली साधी सिंपल अशी वांग्याची भाजी करत आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 6 वांगी घेतलेली आहे. तर वांगी 4 खापा करून घेतल्या वांग्याच्या आणि त्या पाण्यामध्ये ठेवल्या. आणि थोडंसं तेल टाकून वांग्यांना मीठ लावून घेत आहे मी. कारण मग वांगे असे चांगले लागत नाही जर मीठ लागलं नाही वांग्यांना तर. तर त्याच्यासाठी 4 फोडी ज्या केल्या आहेत तर त्यांना मी असं आतून मीठ लावून थोडं मंद आचेवरती बारीक गॅस करून एक 10 मिनटं म्हणजे वाफून घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी वांगी वाफून घेतली. आणि ह्या साईडचा गॅस खूप मोठा आहे तर करपलं जातं, म्हणून मी साईडच्या गॅसवरती ठेवलं. आणि इथे एक मोठी वाटी शेंगदाण्याची घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपले काही घरचे मसाले आहेत ते टाकणार आहे मी. आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे मसाल्यांसाठी, कारण मसाल्यांना पण मीठ लागलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी मसाले, हळद, मीठ म्हणजे घरचे जे काही मसाले आहे ते टाकून कोथिंबीर ते सगळं बारीक वाटून म्हणजे त्याची पेस्ट बनवलेली आहे. आणि आता हे बघा वांगे पण छान 10 मिनटं असं वाफून घेतलेले आहे. म्हणजे त्यांना आता जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. आणि ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतले. आणि थोडीशी मिरची पावडर टाकली, म्हणजे तेल टाकलं, तेलामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकली. आणि जे काही आपण शेंगदाण्याच्या कूटची पेस्ट बनवलेली होती ती पण चांगली तेलामध्ये म्हणजे अशी व्यवस्थित तळून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित मसाला शिजला पाहिजे. तर हे बघा मसाला पण मी व्यवस्थित असा शिजायला ठेवलेला आहे. आणि भात पण माझा शिजला होता. आणि त्याच्यानंतर दूधवाले काका पण आले होते. तर मग दूध पण मी एक साईडला तापायला ठेवलं. आणि मसाल्याला बघा तुम्ही कलर चेंज झालेला आहे मसाल्याचा, तुम्ही पाहू शकता. तर थोडासा मसाला आहे साईडला डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे तेवढं आपण पाणी त्या जे कढईमध्ये मसाला राहिला आहे त्याच्यामध्ये ओतायचं आहे. आणि थोडासा मसाला मी काढून घेतला होता. तर हे बघा म्हणजे कढईमध्ये जो रस्सा आहे त्या रश्शाला उकळी येत आहेत, म्हणजे उकळी आलेली आहे चांगल्यापैकी. तरी जो डिशमध्ये मी मसाला काढला होता तो अशा प्रकारे वांग्यात भरून ती वांगी आपल्याला त्या रश्श्यामध्ये सोडायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये मी तो मसाला भरलेला आहे. आणि ती वांगी मी त्या रश्श्यामध्ये म्हणजे सोडलेली आहे. आणि आता झाकण ठेवून फक्त 10 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला शिजून द्यायची आहे. वांगी शिजण्यासाठी 10 मिनटं लागेल. तर तोपर्यंत म्हटलं पीठ पण मळून घेते. तर तोपर्यंत मी पीठ मळायला घेतलं. आणि वांग्याची भाजी पण शिजली होती छान अशी मस्तपैकी. आणि पीठ पण माझं मळून झालं होतं. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता नाही का लगेच चपात्या करून घेते. तर लगेच मी चालूमध्ये चपात्या बनवायला घेतल्या. पीठ काही जास्त वेळ भिजून दिलं नाही, लगेच म्हटलं लगेचच आता करून घेते चपात्या. तर लगेच चपात्या बनवायला घेतल्या. आणि आज संध्याकाळी भाकरी नको होत्या तर चपात्या बनवायची होती. कारण रोज मुलांना कंटाळा येतो भाकरी खाऊन. तर म्हटले मम्मी आज चपात्या कर. तर कधी कधी मुलांची इच्छा होते रात्री पण चपात्या खाण्याची, तर मग तेव्हा चपात्या बनवते मी. आणि माझी तब्येत ठीक नाही आहे, माझा घसा बसलेला आहे, त्यामुळं माझा आवाज थोडासा म्हणजे वेगळा येईल व्हिडिओमध्ये. तर तुम्ही समजून घ्याल. आणि बघा अशा प्रकारे सगळ्या चपात्या मी बनवून घेणार आहे.
आणि चपात्या थोड्याच बनवायच्या होत्या, बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवणार होते. शक्यतो मी फ्रीजमध्ये पीठ ठेवत नाही, पण ना सकाळीच्या चपात्या आहे हे माझ्या लक्षातच नाही. आणि जेव्हा मी पीठ मळून झालं त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की सकाळच्या चपात्या शिल्लक आहे. तर म्हटलं उगाचच त्या पण वाया जातील, त्याच्यापेक्षा आज पीठच फ्रीजमध्ये ठेवून देते. तर हे बघा माझ्या सगळ्या चपात्या बनवून झाल्या आणि ज्या रात्रीच्या चपात्या होत्या त्या पण मी गरम करून घेतल्या आणि म्हणजे देवांसाठी ताट तयार केलं नैवेद्य दाखवण्यासाठी. तर ह्यांना म्हटलं तोपर्यंत तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या. तर तोपर्यंत ते नैवेद्य दाखवून घेतात. तोपर्यंत मी ताटं करायला घेतली आणि त्यांचा नैवेद्य पण दाखवून झाला. आम्ही जेवायला बसलो. ते बघा अशा प्रकारे भाजी बनलेली होती, तुम्ही पाहू शकता. रस्सा भाजी आणि सकाळी मी भरलेली भेंडी बनवलेली होती. तर ती भरलेली भेंडी पण शिल्लक होती. त्याच्यामुळं मग जास्त काही दुसऱ्या भाज्या बनवत बसले नाही आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि आज किचनमध्येच जेवण केलं. मुलं म्हटली होती मम्मी हॉलमध्ये घे, म्हटलं नको जाऊ द्या, आजच्या दिवस किचनमध्येच जेवण करा. कारण तब्येत ठीक नसली तर कंटाळा येतो, मग जास्त नाही का बाहेर न्या त्याच्यापेक्षा म्हटलं आज किचनमध्येच बसा. मग ते म्हणले चालेल मम्मी. मग आम्ही सगळेच किचनमध्ये बसलो, जेवण केलं आणि त्याच्यानंतर जे काही शिल्लक तर काय होतं, एक वांगच राहिलेलं होतं आणि एक चपाती राहिली होती. तर ते सगळं मी काढून झाकून ठेवलं आणि जो खाली पसारा होता किचनमध्ये तो सगळा किचन वाट्यावरती उचलून घेतला आणि मग म्हटलं आता नाही का भांडी घासते. तर इथे तुम्ही पाहू शकाल की लगेच भांडी घासायला सुरुवात केलेली आहे. कशी रात्रीची जी काम आहे ती रात्री झाली तरच बरं असं वाटतं. म्हणजे नाही काय अशी भांडी वगैरे ठेवायला चांगली वाटत नाही आणि मी ठेवत पण नाही. म्हणजे रात्रीची भांडी ती मी लगेच रात्रीच घासून घेते. म्हणजे सकाळी आपल्याला उठल्या आपल्या किचनमध्ये गेल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे. तर हे बघा अशा प्रकारे मी सगळी भांडी घासून घेतली आणि गॅसची शेगडी आज माझी एवढी म्हणजे खराब झालेलीच नव्हती. कारण चपात्या बनवल्यानंतर गॅसची शेगडी काही जास्त खराब होत नाही. तर हे बघा थोडंसं मी पाणी टाकून म्हणजे थोडं पीठ सांडलेलं होतं तिथं मी सगळं धुवून घेतलं आणि शेगडीला नुसतं मी थोडं एक कापड फिरवलं तरी लगेच गॅसची शेगडी स्वच्छ होईल, कारण बिलकुलच खराब झालेली नाही. तर म्हटलं पहिले भांडी घासून घेते आणि मग शेगडी पुसते. तर अशा प्रकारे भांडी घासून झाले आणि तोपर्यंत पाणी नितळण्यासाठी मी किचन वाट्यावरतीच ठेवले. माझं हे 2 तासाचं रुटीन आहे बघा. तर म्हटलं चला तुमच्यासोबत तेवढंच का होईना पण शेअर करते, कारण खूप दिवस झाले व्हिडिओ पण मी अपलोड केला नव्हता. तर मग हे छोटंसं जे रुटीन होतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि भांडी घासून झाली त्याच्यानंतर लगेच गॅलरीमध्ये मी नितळायला ठेवले बघा बाहेर नेऊन. आणि त्याच्यानंतर गॅसची शेगडी पुसून घेतली आणि रात्रीच किचन पुसून घेते आणि पुसून झाला, घरं झाडून वगैरे झाली आणि जे काही खरकटं असतं किचनमधलं ते पण मी सगळं एकत्र करून ते पण गॅलरीमध्ये नेऊन ठेवते. कारण काय होतं, खरकटं जर रात्रभर किचनमध्ये राहिलं तर झुरळांना आमंत्रण दिल्यासारखं असतं. घरातली कामे टापटिपीतपणा हे मला लहानपणापासूनच या गोष्टींची मला आवड आहे आणि मला ते खरंच मनापासून करायला आवडतं. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा शेगडी खराब तर बिलकुल झालेली नव्हती, पण तरी एक आपलं असतं बायकांचं की नाही थोडीशी का होईना पण पुसायचीच. तर तशा प्रकारे माझं पण आहे. तर थोडीशी पुसून घेतली मी, खराब नव्हती झाली तरी पण पुसून घेतली बघा. आणि खालून पण थोडं पुसून घेतलं. किचन वाटा वगैरे पुसून झाला आणि जी किचनची कपडे ती पण धुवून मी लगेच वाळत घातली. अशा प्रकारे आहे आजचा व्हिडिओ. आणि वांग्याच्या भाजीची रेसिपी जर आवडली असेल आता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही सगळी कामं झाल्यानंतर जी माझी बाकीची थोडी कामं होती ती पण मी करून घेतली आणि त्याचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही. तर अशा प्रकारे माझं सगळं किचनमधला म्हणजे जे काम होतं ते सगळं आवरलेलं आहे आणि अशा प्रकारे माझं किचन आता स्वच्छ झालेलं आहे. आणि बघा पाणी पण किचनमध्ये झालेलं म्हणजे किचन पण मी पुसून घेतला. तर चला बाय, पुन्हा भेटूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.